2014 साली अच्छे दिनचं खोटं स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने हे देशाची फसवणूक केलीच, पण त्याचबरोबर त्या मंत्रिमंडळ म्हणजे 14, 19, 24च्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या मंत्र्यांनी या देशातल्या गोरगरिबांच्या खिशावर दरोडा घालण्याचं कामकाज केलं। त्याचाच एक भाग म्हणून इथे इथेनॉलच्या संदर्भामधलं खोटं गाजर शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं। शेतकऱ्यांना ऊसाचा भाव तोच देण्यात आला। त्या ठिकाणी इथेनॉलच्या निर्मितीतून मंत्र्यांच्या संबंधित कंपन्यांना इथेनॉल सप्लायचा विषय आला। त्यांच्या माध्यमातून या देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांना ते कंपल्शन करण्यात आलं। तेच डिझेल पेट्रोल या ठिकाणी ग्राहकांना कंपल्सरी केलं, अर्थात भारतीयांना कंपल्सरी केलं। याच्यातून या मंत्र्यांच्या मुलांचे या ठिकाणी बँक अकाउंट्स गब्बर झाले किंवा या ठिकाणी पुढच्या 100 पिढ्या घरी बसून खातील इतके पैसे त्यांना मिळाले। पण दुर्दैवाने ना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय मिळालं ना। या ठिकाणी हे कुठेतरी या सर्वसामान्य जे रस्त्यावर 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन फिरतात त्यांना काय मिळालं, कारण की त्यांच्या आता गाड्या बंद पडतात इथेनॉलमुळे। पण हे होत असताना मूळ मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्यांना मागची 12 वर्ष त्यांनी त्यांच्या साखर कारखान्याने तयार केलेली साखर निर्यात करण्याकरता बंदी घालण्यात आली, तिथं मात्र या ठिकाणी इथेनॉलसाठी तो ऊस किंवा त्याच्या संदर्भातली प्रक्रिया वापरण्यात आली। आता मात्र मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने परदेशातून नाही का या ठिकाणी साखर आयात केली जाते। म्हणजे जो उत्पादक शेतकरी आहे त्याला मागची नाही का 10-20 वर्षापूर्वी जो भाव मिळत होता तोच मिळतोय। इथं इथेनॉलच्या अतिवापरामुळे लोकांच्या गाड्या बंद पडतायत आणि इथं मात्र सरकार परदेशी चलन या ठिकाणी यासाठी खर्ची घालतं। त्याच्यामुळे हा स्वतंत्र भारताचा खूप मोठा स्कॅम आहे। त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी याच्यासाठी रस्त्यावर यायची गरज आहे। फक्त शेतकरीच नाही, हा शेतकऱ्यांचा विषय तर आहेच, कारण की निर्यात बंदीमुळे त्यांच्या या ठिकाणी ऊसाच्या साखरेला भाव मिळत नाही। इथं लोकांच्या गाड्या बंद पडून त्या सगळ्या गोष्टींना अडचणी येतात। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी कुठेतरी हरदीप सिंग पुरी असतील या ठिकाणी या सगळ्या इथेनॉलसाठी हट्ट करणारे नितीन गडकरी हे सगळे कारणीभूत आहेत आणि म्हणून या दोघांचे राजीनामे ते घेण्यात यावेच। पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि सर्वसामान्य ग्राहक जे 2 व्हीलर 4 व्हीलर वापरतात त्या सर्व भारतीयांना न्याय देण्याकरता या संदर्भातल्या इथेनॉलची कंपल्शन बंद करून या साखरेच्या संदर्भातला योग्य निर्णय हा केंद्र सरकारने घ्यावा ही आमची काँग्रेस पक्षाची निश्चित मागणी राहील।